धडक मोर्चा आणि पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये कोणकोणत्या मागण्या होत्या आणि नेमकं काय भूमिका होती यामागची? राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री व तसेच आमचे कुलदैवत आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार हा मोर्चा आम्ही आयोजित केला। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी, कारण साहेबांनी सांगितलं की बाबा ग्रामीण भागातले प्रश्न आहेत, ते प्रश्न आज पहिले तू समजून घेणे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तू काम करणे। म्हणून आमची पहिली मागणी राहणार आहे की शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे, नांदेड बिदर रेल्वे मार्ग पूर्ण झाला पाहिजे, लेंडी धरणाचं काम जे अधूर आहे ते पूर्ण झालं पाहिजे। तसेच बार्टी मार्फत जे विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती न दिल्यामुळे ती 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी आणि शेतीवर काम करणारा जो शेतमजूर आहे, कामगार आहे, जो यापासून वंचित राहिलेला आहे, त्या माणसाला सुद्धा जसं लाडकी बहिणीची योजना सरकारने सुरू केली 1500 रुपये, तसं शेतीवर काम करणारा जो शेतमजूर आहे त्याला 5000चं पेन्शन